ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला पाकिस्ताननं जी चीनची प्रणाली वापरलेली होती HQ9 ती प्रणाली आता पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे। कारण पाकिस्तानच्या वेळेला ज्या पद्धतीने ही चायनीज बनावटीची यंत्रणा कुचकामी ठरली, निकामी ठरली, तसंच ते इराणच्या बाबतीत सुद्धा पाहायला मिळतंय। इराणने सुद्धा HQ9 ही प्रणाली चीनकडनं घेतलेली होती, पण ती निष्प्रभ ठरलेली आहे, क्षेपणास्त्र ओळखण्यात अपयशी ठरली आहे। इराणमध्ये सुद्धा HQ9B ही प्रगत चीनी हवाई संरक्षण प्रणाली सबशेल अपयशी झालेली आहे। या प्रणालीद्वारे हल्ले रोखणं दूर, पण योग्य वेळेला हल्ले डिटेक्ट सुद्धा होऊ शकले नाहीत। 28 जानेवारीच्या हल्ल्यापूर्वी अमेरिकेने इराणची संरक्षण व्यवस्था पूर्णपणे ब्लाइंड केली होती, अशी माहिती अमेरिकेचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांनीच दिलेली होती 28 फेब्रुवारीच्या हल्ल्याआधी। त्यामुळे चीनी प्रणाली जाम करण्यात आली असल्याची शक्यता आहे किंवा चीनी प्रणाली अमेरिकन आणि इस्रायली स्लिथ फायटर जेट्सला ओळखण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेली असू शकते, पण या संदर्भात अधिकृत किंवा ठोस माहिती अजून समोर आलेली नाहीये। आणि इराणवरती जो हल्ला केला गेला इस्रायलकडनं, अमेरिकेच्या साथीनं एक प्रकारे, त्यामध्ये इस्रायलनं आपली जी डिटेक्टिव्ह एजन्सीज आहेत, ज्या आपल्या गुप्तहेर संस्था आहेत, त्या कशा पद्धतीनं किती चाणाक्षपणे वापरल्या याची झलक पाहायला मिळते। आणि एक नवीन माहिती समोर आली आहे, त्यानुसार इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनींच्या मृत्यूबाबत मोठा दावा ब्रिटिश मीडियानं केलाय। इस्रायलच्या मोसाद या गुप्तहेर संघटनेनं इराणची राजधानी तेहरानमधले सगळे CCTV कॅमेरे हॅक केल्याचा दावा ब्रिटिश मीडियाचा आहे। या हॅक केलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनच इस्रायल खोमेनी आणि इतर इराणी नेत्यांवरती लक्ष ठेवून होतं असं कळतंय। याच कॅमेऱ्यांमुळे अवघ्या 30 सेकंदात इस्रायलला खामेनींना मारता आलं असा दावा ब्रिटिश मीडियाच्या रिपोर्टमधनं करण्यात आलाय। या घटनेमुळे काही तज्ज्ञांनी आता भारताला सुद्धा इशारा दिलाय। राजधानी नवी दिल्लीवरती चीनचा तिसरा डोळा असण्याची भीती व्यक्त होतीये। दिल्लीतले अनेक CCTV हे चीनी बनावटीचे आहेत, त्यांच्या माध्यमातून चीन भारतावरती लक्ष ठेवून असल्याची चर्चाही रंगते। खामेनींना मारण्यासाठी इस्रायल गुप्तहेर यंत्रणेनं विशेष ऑपरेशन राबवलं। इराणची राजधानी तेहरानमध्ये सर्व कॅमेरे इस्रायलनं हॅक केले। तेहरानमधील चौक, प्रमुख रस्त्यांसह प्रत्येक परिसरावर इस्रायलनं नजर ठेवली। कॅमेऱ्यांसह इराणच्या मोबाईल नेटवर्कमध्येही इस्रायलनं शिरकाव केला। कॅमेरे नेटवर्क हे हॅक झाल्यानं इराणच्या प्रत्येक हालचालींवर इस्रायलचं लक्ष होतं। हॅकिंगमुळे वेळोवेळी खामेनींचं लोकेशन इस्रायलला मिळत होतं। शेवटच्या हल्ल्यावेळी याच हॅकिंगची इस्रायलला मोठी मदत झाली। आधुनिक दिल्लीसह प्रमुख शहरात इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधलं डेटा अनालिटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर याचं अचूक ऍप्लिकेशन मोसाद आणि CIA ने केलेलं आहे आणि म्हणूनच ते या ठिकाणी यशस्वी झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात। अमेरिकेनं हे सगळे इंटेलिजन्स नेटवर्क त्या ठिकाणी राबवलं आणि सक्सेस त्या ठिकाणी प्राप्त झाला। माझ्या मते भारतानं सुद्धा या ठिकाणी शिकण्यासारखं आहे। 21व्या शतकातली युद्ध ही अशा प्रकारची AI ड्रिव्हन असणार आहे। आणि एक फक्त फॅक्ट सांगतो, दिल्ली मधले मॅक्सिमम कॅमेरे जे आहेत ते कॅमेराज जे आहेत ते चायनीज मेड आहेत। मग हा धोका, सर्व्हिलन्सचा धोका कुठेतरी आपल्या सिक्युरिटी एजन्सीजना सुद्धा लक्षात घ्यायला यावा। आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते। गेल्या 48 तासात, गेल्या 2 दिवसात या युद्ध परिस्थितीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 देशांशी संपर्क साधलेला आहे। हे सगळे आखातातले देश आहेत आणि या देशाच्या प्रमुखांशी मोदींनी संवाद साधलेला आहे, ज्यात इस्रायल, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहारीन, ओमान, कुवेत आणि कतारचा समावेश आहे। रमजानच्या महिन्यात होणारे हे हल्ले चिंताजनक असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय। आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये भारताची नेमकी भूमिका काय याची चर्चा रंगलेली असताना आता सोनिया गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून भारत सरकारच्या भूमिकेवरतीच एक प्रकारे सवाल उपस्थित केलेला आहे। या संपूर्ण युद्धाच्या परिस्थितीत म्हणजे अमेरिका विरुद्ध इराण संघर्षात भारताची चुप्पी किंवा भारताचं मौन चिंताजनक असल्याचं म्हणत सोनिया गांधींनी एक लेख लिहिलाय।
तर सोनिया गांधींनी आपल्या लेखामध्ये काय म्हटलंय, काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया. सरकारकडनं खामेनींच्या हत्येचा निषेधही केला गेला नाही. इराणच्या UAEवरच्या हल्ल्याचा मात्र मोदींनी निषेध नोंदवला. भारताच्या परराष्ट्र धोरणाची विश्वासार्हता आणि दिशा संशयास्पद असल्याचं सोनिया गांधींनी म्हटलंय. मोदी इस्रायलवरनं परत येताच हा हल्ला झाला, जो बेचैन करणारा आहे. इराण भारताचा धोरणात्मक मित्र आहे आणि त्यामुळे अमेरिकेच्या हल्ल्याचा काँग्रेसनं निषेध केला. 2001 साली वाजपेयींकडनं तेहरानमधील इराणसोबतच्या घट्ट मैत्रीला उजाळा सुद्धा दिला गेल्याचं सोनिया गांधींनी या लेखात नमूद केलंय. आणि आज आखातामध्ये जवळपास 10 लाख भारतीयांचं वास्तव्य आहे आणि स्वतंत्र धोरण टिकवलं तरच ते सुरक्षित राहतील, असं सोनिया गांधींनी लेखात नमूद केलेलं आहे. तर युद्धाबाबत सरकारची भूमिका याबद्दल सोनिया गांधींनी आक्षेप घेतल्याचं दिसतंय. एक लेख त्यांनी इंग्रजी दैनिकात लिहिलेला आहे. आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सुद्धा